रत्नागिरी जिल्ह्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने एक मोठी कारवाई केली आहे। रत्नागिरी शहरात पोलिसांनी सापळा रचून एका व्यक्तीला ताब्यात घेतले। या व्यक्तीकडे व्हेल माशाची उलटी आढळून आली। आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत 2.5 कोटी रुपये इतकी आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित व्यक्तीला शहरातील MIDC परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडून सुमारे 2.5 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेली व्हेल माशाची उलटी पुढील तपासणीसाठी आणि मूल्यांकनासाठी पाठवण्यात येणार आहे। व्हेलची उलटी हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत महागडा घटक आहे, जो परफ्यूम उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरला जातो। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व्हेल माशाची उलटी बाळगणे किंवा त्याची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे। त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं विशेष कौतुक होत आहे। ही व्यक्ती कोकण नगर भागात राहणारी आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलीच, आणि साधारणतः 2.5 किलो अंबरग्रीस आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची साधारण किंमत काळ्या बाजारामध्ये 2.5 कोटी रुपये आहे। अंबरग्रीस ही अशी गोष्ट आहे जी जो स्पर्म व्हेल नावाचा मासा असतो, त्या स्पर्म व्हेल नावाच्या माशाच्या जठरामधून ही गोष्ट त्याच्या उलटीमधून बाहेर पडते आणि ती समुद्रावर तरंगत असते आणि काही काळाने ती हळूहळू जमिनीवर येते आणि ही वस्तू काळ्या मार्केटमध्ये विकल्या जाते। वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे भारतातला, त्याच्यानुसार त्याला विकणे किंवा त्याच्या स्वतः जवळ ठेवणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे। ही वस्तू ब्लॅक मार्केटमध्ये जे परफ्यूम कंपनी असतात त्या ही गोष्ट ते परफ्यूमला जास्तीत जास्त काळ त्याचा सुगंध राहावा यासाठी ती वापरल्या जाते आणि त्यामुळे त्याची काळ्या मार्केटमध्ये किंमत खूप जास्त आहे। साधारणतः 2.5 कोटी रुपयाला ही गोष्ट काळ्या मार्केटमध्ये विकल्या जाते। ही गोष्ट जी आहे ते समुद्रावर तरंगत असते आणि कुठेतरी काठावर लागली असेल, त्याला ती सापडली होती तिने त्याच्याजवळ बाळगली होती। बाकी गोष्टीचा पुढील तपास आम्ही करत आहोत। तर आमच्या टीमने सापळा रचून त्याला कॉल करून एका व्यक्तीमार्फत ते बोलवलं होतं, त्यानुसार ती कारवाई झालेली आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, त्यानंतर 42, 43, 44, 48, 51 आणि 57 अन्वये हा गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी जिल्हा येथे दाखल करण्यात आलेला आहे। कारवाई फक्त पोलिसांनी केली की वन विभागाला आपण याच्यामध्ये? नाही, ही कारवाई आमच्याच टीमने केलेली आहे। वन विभागाचा का रोल येतो काय? आता तो काय रोल आहे आम्ही त्यांना माहिती देऊ, त्याच्यानुसार आम्ही कारवाई करू पुढे। नाही, ते आम्ही त्यामध्ये तपास करू आणि जे काही त्यांच्याकडे त्यांना काही रिपोर्ट पाठवायचा असेल तो रिपोर्ट पाठवू। त्याच्यामध्ये आम्ही ती CAच्या मुद्देमालासाठी आम्ही तो पाठवून देऊ रिपोर्टसाठी आणि त्याच्यानंतर जे काही नियम असतील त्याच्यानुसार आम्ही ते हँडओव्हर करून टाकू संबंधित डिपार्टमेंटला। आता त्याला PC आपण मिळाली की काय, आता हजर केलं की नाही अजून? नाही, अजून त्याला प्रोसेस करायची, तो तपास चालू आहे आमचा। ती वस्तू तुम्हाला पण मिळू शकते, फक्त तुम्ही ती विकू शकत नाही किंवा जवळ बाळगू शकत नाही। कारण याच्यामधून असं होतं की व्हेल माशाच्या बऱ्याच ठिकाणी मग ते लोक ते पोचिंग केली जाते, त्याला मारलं जातं। त्यांना वाटतं की ते जे फ्लोटिंग गोल्ड म्हणतात त्याच्या पोटात आहे असं समजून त्याला शिकार केली जाते त्याची, त्यामुळे तर भारतामध्ये हे विकणं किंवा जवळ बाळगणं बॅन आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।